काल ज्या ठिकाणी त्या अक्षय शिंदे याला पोलिसांनी ठोकला, अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला, पण एन्काउंटर विरोधी पक्षाचं झालंय. कालपासूनची जी वक्तव्य आतापर्यंत आम्ही पाहतो आहोत, महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांची, विरोधी पक्षाची आणि त्यांच्या पिल्लावळींची, याचं वर्णन करायचं झालं तर हा बेशरमपणा आहे. बेशरमपणा जी काही वक्तव्य आहेत नाही, बेशरमपणाचं लक्षण आहे. काय वक्तव्य आहेत? या वक्तव्यातून काय इंगित करू पाहताय? काय अर्थ काढायचा, काय संदेश आहे, त्यामागे का बोलताय तुम्ही? थोडा जरा अभ्यास करून तर बोला. या सगळ्या वक्तव्याचा निचोड काढायचा ठरला तर यांना असं सांगायचं आहे का, आमचा प्रश्न आहे की त्या चिमुकलीवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या बाबतीमध्ये तो अत्याचार झाला की नाही झाला, झाला तर कोणी केला, कोणी केला, पोलिसांनी काय केलं, पोलिसांनी काय नाही केलं, पोलिसांच्या कामामध्ये अडचणी आहेत का, या सगळ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचे आहेत. केवळ राजकारणासाठी कुठल्या थरावर गेलात तुम्ही? बेशरमपणा आम्ही यासाठी म्हणतोय की तो अक्षय शिंदे, तो गुन्हेगार, तो लिंग पिपासू आणि महाराष्ट्र विकास आघाडीची लोक या अक्षय शिंदेच्या ठोकल्यानंतर त्याच्या फोटोची माळा घालून जपतायत. हे सत्ता पिपासू. सत्तेसाठी तुम्ही इतकं कराल? एका लिंग पिपासूला पोलिसांनी ठोकला कारण स्वसंरक्षणासाठी, तर या सत्ता पिपासू वृत्तीच्या लोकांना एवढा थैथैट करायला लागला? बेशरमपणा यासाठी म्हणतोय आम्ही. आणि काय सांगायचं तुम्हाला? पोलिसांनी गोळ्या खाव्यात? तो लिंग पिसाट, लिंग पिपासू अक्षय शिंदे पोलिसांची बंदूक काढतो. ज्या काही घटना समोर आल्या आहेत, पोलिसांनी गोळ्या खावा. बरं, त्या दुर्दैवी आमच्या बच्चूच्या परिवाराची मानसिकता तर समजून घ्या. त्या सगळ्यांनी पोलिसांना, पोलीस यंत्रणेला, SITला जे काही पुरावे, थेट पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे या सगळ्यात दिले, त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करताय. उद्याही कोर्टात केस जेव्हा उभी राहील त्यावेळेला ज्या आधारावर अक्षय शिंदे किंवा अन्य कोणी असतील नसतील, जे काय हे गुन्हेगार आहेत, त्यांच्यासाठी आम्ही हे पुरावे गोळा केले. भारतीय असलेल्या आमच्या कायद्याअंतर्गत हे पुरावे गोळा केले. त्याच्यावर प्रश्नचिन्ह तुम्ही आजच करताय. ज्याचा फायदा उद्या त्यांना व्हावा, आरोपीला व्हावा, लिंग पिपासूला व्हावा. कसला हलगर्जीपणा? पवार साहेब काय बोलताय तुम्ही? पोलिसांनी गोळ्या खाऊन घ्याव्यात म्हणजे ते कर्तव्यदक्ष. पोलिसांच्या बंदुकीवर त्या गुन्हेगाराने, लिंग पिपासूने हात घालावा आणि पोलिसांनी काय करावं? भजन म्हणजे कायद्याअंतर्गत काय व्यवस्था निर्माण करायची आहे तुम्हाला? पोलिसांचा धाक असलाच पाहिजे, गुन्हेगाराला असलाच पाहिजे. पोलिसांच्या बंदुकीला जो हात घालेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. अक्षय शिंदेला ठोकला, तुमचे गळे का बाहेर निघतायत? मला तर कधी कधी वाटतं ही सगळी मंडळी जी महाराष्ट्र विकास आघाडीची ही पोपटपंची करणारी आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी, उभाटा सेना, यांना सवयच लागली आहे. ज्याला आमच्या मिलिटरीने, पॅरामिलिटरीने, पोलिसांनी ठोकला, आतंकवादी, गुन्हेगार, की त्याला ठोकला, की ज्याला ठोकला तर आतंकवादी, गुन्हेगार जो कोणी असेल त्याचा फोटो घ्यायचा आणि गळे काढायचे. असाच त्या अफजल गुरुचा गळा काढला, च्या बद्दलचा गळा काढला. अफजल तेरे कातिल जिंदा है, हम शर्मिंदा है म्हणणारी मंडळी
अफजल गुरुची बरसी केली. सवाल आहे की आता उद्या अक्षय शिंदेची पण बरसी करतील का? कमी नाही करणार अक्षय शिंदेची बरसी करायला, कारण हे सत्ता पिपासू आहेत. सत्ता पिपासू मंडळी आहेत. बेशरमपणाचं लक्षण आहे. प्रकार काय? दुसरे उभाटाच आहे ना. काय झालं तर जुते मारू. आता कोणाला जुते मारणार? आमच्या पोलिसांना. आमच्या पोलिसांना जुते मारणार. अक्षय शिंदेला हौतात्म्य देणार तुम्ही? त्याच्या हौतात्म्यासारखी भाषा तुम्ही करणार? सवाल आहे आमचा तुम्हाला. या अक्षय शिंदेचा हौतात्म्य करण्याच्या भानगडीत पडू नका. उभाटा सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. हा बेशरमपणा थांबवा. त्या पोलिसांबरोबर उभे राहा. आणि केला, नियतीने न्याय केला. होऊ दे चौकशा. गेलेत कोणीतरी कोर्टात. आम्हाला माहिती आहे जाणारी मंडळी कोर्टात. आमच्या संविधानावर भरोसा आहे. या कोर्टात बाजू मांडेल सरकार. पण जी काही तुमची वाक्यरचना आणि प्रश्न आहेत, जे अफजल गुरुच्या वेळेला बोललात तेच अक्षय शिंदेच्या बाबतीत तुम्ही बोलताय. आणि म्हणून आम्ही म्हणतो जो कायदा आणला होता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तो योग्य होता, पण आज त्या विषयावर मी बोलत नाही. त्याची बरसी मनवू नका. पोलिसांबरोबर उभे राहा. अक्षय शिंदेच्या विरोधात उभे राहा. जनमानस आहे. त्या बच्चूच्या अत्याचाराकडे बघा. त्या परिवाराच्या झालेल्या संवेदनांकडे बघा. जनभावनांकडे बघा. पोलिसांकडे उभे राहा. कर्तबगारी समोर उभे राहा. आणि होय, आम्ही आहोत पोलिसांबरोबर. चौकशी होणार आहे, होऊ द्या. सरकार चौकशी करू द्या. न्यायालयात केस जाऊ द्या. आणि पोलिसांना जितो मारो हे आंदोलन वगैरे धंदे करू नका. सर, याला जोडून विचारतो, जसे विरोधक टीका करतायत तसं कालपासून ज्या लोकशाहीवरती प्रतिक्रिया आलेल्या आहेत आमच्याकडे आणि लोकांनी पेढे वाटलेले आहेत, फटाके फोडलेले, एक ट्रेंडही सोशल मीडियावरती व्हायरल होतोय की देवाचा न्याय म्हणून. एकंदरीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या भूमिकेचं समर्थन केलं जात आहे. कशा प्रकारे बघता या दोन्ही गोष्टी? मुद्दा पोलिसांच्या भूमिकेचा समर्थनाचा आणि तो आम्ही करतो आहोत. हो, हा देवाचा न्याय, नियतीचा न्याय. काय करायचं? लोकशाही म्हणजे पोलिसांनी गोळ्या खायच्या? काय अपेक्षा आहे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्रीपदी राहिलेत? काय बोलताय तुम्ही? बुद्धिभेद, शब्दभेद, केवळ सत्तेसाठी, मतांसाठी. अरे ते पोलीस तर आपले आहेत ना. यांच्यापैकी एकाने तरी संवेदना, तोही पोलीस हवालदार आमचा कोणी शिंदे नावाचा आहे, तो ऍडमिट आहे, त्याच्याबद्दल काढले आहेत का? नियती तुम्हाला प्रश्न विचारेल, इतिहास तुम्हाला प्रश्न विचारेल. पृथ्वीराज बाबा हे लक्षात ठेवा. हलगर्जीपणा, हा हलगर्जीपणा आहे. मग कर्तबगारपणा काय? अक्षय शिंदेला याची बंदूक आणि हो बाबा घाल गोळ्या आम्हाला, आम्ही खातोत गोळ्या, असं पोलिसांनी म्हणायचं? काय प्रकार आहे? कुठे आहेत उद्धवजी? का नाही आता ते अक्षय शिंदेच्या विरोधात बोलत आहेत? त्या लिंग पिपासूच्या विरोधात बोलताना उद्धवजी का जीभ अडकते? आणि म्हणून एका बाजूला लिंग पिपासू अक्षय शिंदे आणि दुसऱ्या बाजूला सत्ता पिपासू महाराष्ट्र विकास आघाडी.